स्थापनासाठी अनेक स्वयंसेवक सक्रिय होते. या उपक्रमामुळे श्रोत्यांमध्ये आपुलकी वाढेल, तसंच रेडिओ माध्यमाबद्दलची नाळ अधिक दृढ होईल, असा विश्वास यावेळी आयोजकांनी व्यक्त केला. या संमेलनाविषयी काही श्रोत्यांनी तसंच आयोजकांनी आपल्या प्रतिक्रिया या शब्दात आमच्या माध्यमांशी व्यक्त केल्यात. नमस्कार, मी आदिनाथ अन्नदाते अहिल्यानगर इथून बोलतोय. येत्या 20 ऑगस्टला अहिल्यानगर इथं भोसले लॉन्स या ठिकाणी आकाशवाणी रेडिओ श्रोता संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. राज्यस्तरीय या श्रोता संमेलनामध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यामधून आकाशवाणी आणि रेडिओ ऐकणारे श्रोते येणार आहेत आणि या निमित्तानं एकमेकांशी स्नेहमिलन, गप्पा गोष्टी, त्यांच्या प्रतिक्रिया, मनोगत हे आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळणार आहेत. श्रोते अगदी चंद्रपूर, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी अशा दूरदूरून येणार आहेत आणि या श्रोता मेळाव्यामध्ये एक उत्साहवर्धक वातावरण बघायला मिळणार आहे. श्रोत्यांबरोबरच काही आरजे आणि आकाशवाणीचे अधिकारी, निवेदक, उद्घोषक देखील येणार आहेत. कार्यक्रमाचं उद्घाटन 20 तारखेला सकाळी 10:30 वाजता होणार आहे आणि रंगारंग कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. तेव्हा सर्व श्रोत्यांनी देखील या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. राज्यस्तरीय संमेलन असल्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व श्रोते या ठिकाणी इच्छुक आहेत. सर्व श्रोत्यांना या श्रोता संमेलनासाठी खूप खूप शुभेच्छा. 20 ऑगस्ट श्रोता दिवस हा अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगर महाराष्ट्र राज्य श्रोता संमेलन साजरा करीत आहोत आणि ह्या निमित्ताने मी असं बोलतोय, मी नेवासा अहिल्यानगर इथून अशोक पाटील ह्या महाराष्ट्र राज्य श्रोता संमेलनाचा उपाध्यक्ष आणि आयोजन पूर्ण महाराष्ट्र राज्य आयोजन समिती आणि अन्नदाते सर, कुडाळकर साहेब, त्याच्यानंतर राजेश साबळे पाटील साहेब, गिरजी परदेशी सर आणि सगळे अहिल्यानगरचे सर्व आमचे मित्र श्रोते सगळे मिळून हे संमेलन साजरे करीत आहोत आणि ह्या संमेलनाने सर्व श्रोत्यांनी यावे, कार्यक्रमाचा आनंद घ्यावे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी, आकाशवाणीचे उद्घोषक, सर्व अधिकारी लोक येणार आहे. त्यांचं पण स्वागत करणार आहे. काही राजकीय नेते पण येणार आहे आणि आपल्या ऑल महाराष्ट्रातून सर्व श्रोते येणार आहे. तर त्या निमित्ताने मी एकच इच्छा करीत असतो का सर्व श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि कार्यक्रमाची खूप खूप रूपरेषा छान आहे आणि एवढे बोलायचे माझे का सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. जे कोणी काही रुसवत गेला असेल किंवा आपले दोस्त असतील त्यांनी आमच्यावर काही रुसवत धरू नये आणि कार्यक्रमाला यावं आणि कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. श्रोतो नमस्कार, मी राजेश साबळे पाटील छत्रपती संभाजीनगर येथून बोलतोय. आज मी श्रोता संमेलनाविषयी तुम्हाला माहिती देणार आहे. येत्या 20 ऑगस्टला अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्यस्तरीय श्रोता संमेलनाचे आयोजन केलेलं आहे. ही श्रोता संमेलनाची परंपरा 2010 पासून सुरू झालेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी आतापर्यंत हे श्रोता संमेलन आयोजित केलेलं आहे. या श्रोता संमेलनाचं स्वरूप पूर्ण महाराष्ट्रातील श्रोते यांना एकत्र जमा करून स्नेहमिलन आणि मग परिचय वगैरे अशा स्वरूपाचं असतं. या माध्यमातून सगळ्या श्रोत्यांना एकमेकांना भेटीची इच्छा असते, ती भेटीची इच्छा येथे पूर्ण होते. 20 ऑगस्टला आपण आता अहिल्यानगर येथे श्रोता संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. श्रोता संमेलनाचा पाया हा मागच्या वर्षी जे श्रोता संमेलन झालेलं असतं त्यामध्येच रचला जातो आणि त्या संमेलनामध्येच ठरलं जातं की पुढच्या वर्षीचं श्रोता संमेलन हे कुठल्या जिल्ह्यात घेतलं जाणार आहे. त्याप्रमाणे मागच्या वर्षीच्या संमेलनामध्ये यावर्षी अहिल्यानगर येथे संमेलन करण्याची योजलेली आहे.
यामध्ये अहिल्यानगरची आयोजन समिती श्री अण्णादाते साहेब, श्री पाटील साहेब, श्री बिरजू परदेशी यांनी समिती आयोजित करून या कार्यक्रमाला चांगलं स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्रोत्यांचाही मोठा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळे कार्य करण्याचा उत्साह अगदी वाढत आहे. मी बिरजू परदेशी, बालमटाकी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगरहून बोलतोय. सर, सध्या महाराष्ट्र राज्यस्तरीय श्रोता संमेलन अहिल्यानगर या ठिकाणी होत आहे सर. हे सर्व आपल्या श्रोत्यांसाठी आणि निवेदकांसाठी खूप आनंदाचा विषय आहे तो. आणि या राज्यस्तरीय श्रोते संमेलनाची सचिव म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे सर. आणि अहिल्यानगर येथे होणाऱ्या संमेलनासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून अनेक श्रोते मंडळी या ठिकाणी येणार आहेत व सर्व श्रोते निवेदक मंडळी या ठिकाणी एकत्र येऊन सर्वांची गाठ भेट या ठिकाणी होणार आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी होणार आहेत. विशेष करून या कार्यक्रमासाठी श्री आदिनाथ वाघ सर, राजेश साबळे सर यांची खूप मोलाचे मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला लाभले. आयोजन समितीमध्ये श्री आदिनाथ अन्नदाते सर व अशोक पाटीलजी यांचे खूप सहकार्य या ठिकाणी लाभले. समिती सदस्य प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सर्व सदस्य मंडळींनी खूप मोलाचे सहकार्य केलेले आहे आणि खूप छान असा महाराष्ट्र राज्यस्तरीय रेडिओ श्रोता संमेलन या ठिकाणी पार पडणार आहे. मी आवर्जून म्हणजे सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि सगळ्यांनी यावं अशी मी विनंती करतो. मी रवींद्र कुडाळकर, संचालक कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत जनशिक्षण संस्थान जळगाव. खरं तर आकाशवाणी माझं पहिलं प्रेम. लहानपणापासून आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत ऐकतच आम्ही मोठे झालो. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यासहित आमचा स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करण्यामध्ये देखील आकाशवाणीचा मोठा वाटा आहे हे मला आवर्जून सांगायला आवडतं. आज 20 ऑगस्ट जागतिक रेडिओ श्रोता दिन आणि अहिल्यानगर येथे आजच 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र स्तरावरील श्रोता संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. त्यासाठी मी उपस्थित आहे हे खूप छान वाटतंय. याआधी मी औंढ्या नागनाथ, पैठण येथील श्रोता संमेलनांना उपस्थिती लावलेली होती, पण अहिल्यानगरचं श्रोता संमेलन माझ्यासाठी विशेष आणि खास या दृष्टीने आहे की मी लहानपणापासून अहिल्यानगरला राहिलेलो आहे. तिथे माझे शिक्षण, नोकरीची काही वर्ष गेलेली आहे. त्यामुळे अहिल्यानगरशी माझं भावनिक नातं नक्कीच आहे. त्यामुळे खूप छान वाटतंय आज संवाद साधताना श्रोत्यांशी. आणि खूप बदल आता आकाशवाणीमध्ये झालेले आहेत की आता हेच पहा, श्रोता संमेलनची पूर्ण तयारी समाज माध्यम, व्हॉट्सअप या माध्यमातून श्रोत्यांना एकत्र करणे, त्यांचं सहकार्य मागणे, त्यांची या कार्यक्रमासाठी वर्गणी जमा करणे, त्यांचे विचार जमा करणे व त्यांच्या विचारांच्या माध्यमातून एकमेकांच्या सहयोगाने संयोजन समिती खूप जोरात कार्यरत होती गेल्या 4 महिन्यापासून. त्यामध्ये संयोजन समितीचे अध्यक्ष आदिनाथ अन्नदाते साहेब, उपाध्यक्ष अशोक पाटील साहेब, सचिव परदेशी साहेब, राजेश साबळे साहेब या सर्वांचं कौतुक करावं असं वाटतं. त्यांनी खूप स्वतःचं कार्यालयीन कौटुंबिक काम सांभाळून यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि त्याचं फलित आजचा हा रेडिओ श्रोता दिनाच्या संमेलनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यात झालेला आहे असं मला नक्कीच सांगावं असं वाटतं. आणि संयोजन समितीने जे काही कष्ट घेतलेले आहेत, जे एवढे एकत्र श्रोते 400 ते 500 जमा झालेले आहेत कार्यक्रमाच्या ठिकाणी, याचं संपूर्ण श्रेय संयोजन समिती आणि यामध्ये सहभागी झालेला प्रत्येक श्रोता आहे असं मला आवर्जून वाटतं. आत्ताच आपण अहिल्यानगर इथं 19 आणि 20 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न
श्रोता रेडिओ संमेलनाचा आढावा ऐकलात. प्रासंगिक हा कार्यक्रम